काही किल्ले असे असतात ज्यांच्या भिंती बोलतात, दरवाजे कथा सांगतात आणि प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देते. पण काही किल्ले असेही असतात जे इतिहासाच्या पानांमधूनच हरवून जातात. आज आपण अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्यावर आलो आहोत, ज्याचं नाव अनेकांनी ऐकलंही नसेल, पण ज्याने कधी काळी संपूर्ण पुरंदर घाट रस्त्यावर नजर ठेवली होती. ढवळगड. पुरंदर तालुक्यातील सासवडपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे आंबळे गाव आणि या गावामागे डोंगराच्या कुशीत लपलेला ढवळगड. पहिल्या नजरेत हा फक्त एका टेकडीसारखा वाटतो, पण जवळ गेल्यावर लक्षात येतं की हा फक्त डोंगर नाही, हा एक इतिहास आहे जो अजूनही उभा आहे. ढवळगडाचा इतिहास फारसा कुठे सापडत नाही, त्यामुळे अनेक वर्ष हा गड इतिहासकार आणि किल्लेप्रेमींच्या नजरेआड राहिला. पण गडावर चढायला सुरुवात केली की त्याच्या प्रत्येक खुणा आपल्याला भूतकाळात घेऊन जातात. गडाच्या पायथ्याशीच एक आश्चर्य आपली वाट पाहत असतं. दगडाच्या दोन्ही बाजूंना कोरलेली एक वैशिष्ट्यपूर्ण हनुमानाची मूर्ती. शेकडो वर्ष वारा, पाऊस, ऊन यांचा सामना करूनही ती आजही तितक्याच ताकदीने, जणू या गडाचे संरक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी अजूनही तिच्यावरच आहे. पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर एक छोटंसं गणपती मंदिर दिसतं. प्रत्येक गडाचा प्रवास हा केवळ इतिहासाचा नसतो, तो श्रद्धेचाही असतो. आणि म्हणूनच कदाचित या गडाच्या प्रवेशद्वाराआधी गणराय आपलं स्वागत करत उभा आहे. आणखी काही पायऱ्या चढल्यावर आपण पोहोचतो गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. आज दरवाजा अर्धवट उरला आहे. कमानीची रचना अजूनही दिसते. शेजारी एक बुरुजही उभा आहे. कल्पना करा, कधी काळी याच दरवाजातून सैनिकांची ये-जा होत असेल, घोड्यांच्या टापा घुमत असतील आणि दूरवरच्या हालचालींवर इथून नजर ठेवली जात असेल. ढवळगडाच्या बांधणीवरून इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे की हा पेशवेकालीन किल्ला असावा. जवळच असलेले मल्हारगड आणि भुलेश्वर प्रमाणे हा देखील एक निगराणी किंवा गस्तीचा किल्ला होता. पुरंदर घाट मार्गावर लक्ष ठेवणे, शत्रूच्या हालचालींची माहिती मिळवणे आणि आसपासच्या प्रदेशाचे संरक्षण करणे हे या गडाचं मुख्य काम असावं. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर सर्वात आधी दिसतं ढवळेश्वराचं मंदिर. प्रशस्त, स्वच्छ आणि शांत. बहुधा याच मंदिरामुळे किल्ल्याला ढवळगड हे नाव मिळालं असावं. पंचक्रोशीत हे मंदिर प्रसिद्ध आहे, पण गंमत म्हणजे अनेक भाविकांना आणि स्थानिकांना इथे कधी किल्ला होता याची माहिती नव्हती. इतिहास इतका शांतपणे झोपलेला होता. गडावर फिरताना अजूनही अनेक गोष्टी दिसतात. पाण्याच्या टाक्या, तटबंदीचे अवशेष, आज अर्धवट उभे असलेले बुरुज, झिजलेले प्रवेशद्वार, सैनिकांच्या राहण्यासाठी असलेल्या देवड्या आणि गस्त ठेवण्यासाठीची ठिकाणं. हे सर्व पाहताना जाणवतं की किल्ला लहान असला तरी याचं महत्त्व नक्कीच मोठं होतं. इतिहास संशोधक कृष्णाजी वामन पुरंदरे यांनी लिहिलेल्या किल्ले पुरंदर या संदर्भ ग्रंथात ढवळगडाचा उल्लेख सापडतो. पेशव्यांच्या दप्तरातील मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. याच दप्तरांमध्ये पुरंदर आणि आसपासच्या किल्ल्यांसोबत ढवळगडाचाही उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे हा किल्ला केवळ लोककथा नाही, तर इतिहासात अधिकृतपणे नोंदलेला एक महत्त्वाचा गड आहे. आज ढवळगड फक्त इतिहासासाठीच नाही, तर निसर्गासाठीही ओळखला जातो. या परिसरात कोल्हे, लांडगे आणि अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. पक्षी निरीक्षकांसाठी
हा परिसर म्हणजे नंदनवन. इथे उभं राहून दूरवरचा नजारा पाहताना मनाला एक वेगळीच शांतता मिळते. इतिहासातील काही किल्ले राजे महाराजांमुळे प्रसिद्ध झाले, काही युद्धांमुळे. पण ढवळगड तसा भाग्यवान नव्हता. त्याने आपलं काम शांतपणे केलं, घाटमार्गाचं रक्षण केलं, शेकडो वर्ष वारा पावसाचा सामना केला आणि मग हळूहळू लोकांच्या स्मृतीतून हरवत गेला. आज त्याच्या भग्न भिंती अजूनही उभ्या आहेत. जणू कोणीतरी येईल, त्याची गोष्ट ऐकेल आणि पुन्हा जगाला सांगेल याची वाट पाहत आहे. हा होता इतिहासात हरवलेला पण मनात कायमचा घर करणारा ढवळगड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मुक्काम पोस्ट पुरंदर. इतिहास, संस्कृती आणि आपल्या मातीच्या कथा.